श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आज आहे माघी गणेश उत्सवाचा पहिला दिवस आणि मेन म्हणजे आज गुरुवार आहे. छान सुंदर दारामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि आमच्या दाराच्या वरनं गणपती बाप्पा मारुतीरायाचा फोटो आहे, त्यांना हार वगैरे घालून घेतला आणि मग घरामध्ये देवघर वगैरे मी अगोदर क्लीन करून घेतलेलं सकाळी. तर मग मूर्त्या वगैरे आंघोळ करून घेतल्या देवांना आणि सगळ्यांना इथे मी छान अशी मांडणी करून घेतलेली आहे. आणि मी असे वस्त्र शिवून घेतल्या सगळ्या देवांना, छोटी लेस लावून मस्तपैकी वेगवेगळ्या कलरमध्ये शिवलेले आहेत, दाखवेल तुम्हाला कधीतरी. आणि त्या अशा प्रकारे मिरी करून मी हे वस्त्र देवांच्या मूर्त्यांना घालून घेते. खूप सुंदर दिसतात त्याच्याने. या अगोदर मी कधी वस्त्र म्हणजे आता मी 3-4 वर्षापासून वस्त्र घालते, कारण का आमच्याकडे एक जण आलेले, ते कृष्णाला तुम्ही वस्त्र का नाही घालत असे बोलत होते. मग मी बोलली फक्त कृष्णालाच का, सगळ्या देवांना मग वस्त्र शिवेल. तर अशा प्रकारे मी सगळ्या देवांना भरपूर सारे वस्त्र आहेत माझ्याकडे, मी स्वतः शिवलेले आहेत. आणि 3-4 वर्ष जास्त झाली तेव्हापासून मी वस्त्र घालते. मूर्त्यांना अगोदर नव्हती घालत. आणि आपल्याला जसं समजतं तेव्हा तशी आपण आपल्या पूजेमध्ये किंवा आपल्या कामांमध्ये किंवा आपल्या जगण्यामध्ये ना बदल करत राहायचं. जितका चांगला बदल करू ना तितका चांगला असतं. आणि बदल ही जगण्याची गरज आहे, मला असं वाटतं. सगळ्या मूर्त्यांना अष्टगंध हळद कुंकू वगैरे लावून घेतलं. स्वामींना सुंदर हार बनवलेला तो घालून घेतला. आता फुलं सगळ्या देवांना वाहते. इथे सगळ्यात अगोदर गणूबाप्पाची पूजा करून घेतली, दुर्वा वगैरे वाहिला त्याला मस्त. आणि सगळ्या देवांना मला जसं आवडतं सजवायला देवघर तसं सजवून घेतलेलं आहे. खूप सुंदर दिसतं. मदतीला श्रियाल आहेच, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आज माझं देवघर सजलेलं आहे. मस्त वाटतं, छान वाटतं हे सगळं बघायला. आणि तेवढ्यात हे सुद्धा आले, ह्यांनी ना मोदक आणलेले म्हणजे पेढ्याचे, तर त्यांनी नैवेद्य दाखवला. गणूबाप्पाला मस्तपैकी केवडा वगैरे वाहिलेला आम्ही आणि छान पूजा केली. त्यानंतर इथे श्रियालची मस्ती. आणि मग मी बनवायला घेतला गाजरचा हलवा. ह्यांना जेवण वगैरे म्हणजे आम्ही जेवलो अगोदर आणि मग हलवा वगैरे बनवून घेतला, कारण का शुक्रवारचं माझं वैभवलक्ष्मी व्रत आहे. त्यासाठी ना इथे पुरणपोळीसाठी थोडीशी डाळ उकडलेली आणि हलवा इथे बनवून घेतला. हलव्याची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर. त्यानंतर आवळे बघत होती कसे झाल्यात. आणि मग संध्याकाळी तयारी केली. गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर जायचंच होतं, पण हळदी कुंकूचं आमंत्रण होतं, तिथनं हळदी कुंकू करून आली. तेवढ्या त्यांनी माझ्यासाठी आणलेले गजरे ते छान घालून घेतले आणि मग आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. ह्यांच्या भावाकडे गणपती असतो, तर तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं. सुंदर बाप्पाचं मस्त मूर्ती आहे. आणि मग जेवलो वगैरे. आणि श्रावणी आली क्लासवरनं. श्रावणी क्लासला गेलेली, ती आमच्याबरोबर नव्हती आली, तर तिला फोटो काढायचे होते, जे फोटो काढून दिले. आणि रात्री आम्हाला घरी यायला उशीर झाला खूप, तर रात्री 11 वाजता आम्ही घरी आलो. आणि त्यानंतरसुद्धा मला कामं करायची होती, म्हणजे मी चणा डाळ उकडून गेलेली ना, ते तिचं पुरण करायचं होतं. आणि ब्लॉग इथपर्यंतच शूट केलेला आहे. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.